नमस्कार मंडळी, तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. सुरुवात झाली बाहेरून आहे सकाळची. आज थोडासा लेटच बाहेर आलो. घरात जरा आवरत होतो, कचरा वगैरे होता तर ते काढायचा होता. आणि मला एक कळत नाही या कावळ्याचं बाहेर आलं की चालू करतोय काव 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 काव. आणि आता वाजले 10 तरीसुद्धा वातावरणात ना मस्त गारवा आहे. हे आहेत ना पिशव्यातनं हे भरून ठेवलेत, काय नारळाची सोडणं आणि करवंट्या. ते कधी कुंड्यांच्या खाली वगैरे घालायला बरं पडतं, त्याच्यामुळे व्यवस्थित भरून ठेवले. आणि संध्याकाळी धुरी करायला पण मिळते, त्याच्यामुळे ते सुकवून त्याच्यात वाळवीची पावडर वगैरे मारून ठेवलं आहे. असं थोडं ऊन दिलं की बांधून नंतर असं बांधून ठेवतो. मग पावसातसुद्धा धुरी घालायला मिळते आणि ऑदर टाईमसुद्धा मिळते घालायला. आणि आता विचार करतोय, हा खराब झाला आहे कॅन, तर त्याला कापायचा चारी बाजूने, आतमध्ये माती भरायची, अंड्यात कमळांच्या बिया लावायच्या आणि त्या टँकमध्ये ठेवायचं. कारण टँकमध्ये डायरेक्ट माती घालण्यापेक्षा कशात तरी घालून त्याच्यात ठेवला तर बेस्ट राहील. ऐकल्या ती रोज चपाती खाऊन कंटाळा आलेला, मला पण कंटाळा आलेला. त्याच्यामुळे मी घातली चपाती फोडणीला आणि तिला दिला थोडासा राईस आणि थोडीशी आमटी. तिचं जेवण झालं आहे, तिला झोपवलंसुद्धा. आता मी जेवण घेतो. तिचं सगळं आवरून झोपवलं ना की मला मग निवांत शांत जेवायला मिळतं. त्याच्यामुळे पहिला तिला आवरतो, तिचं जेवण खाणं करतो, औषध वगैरे देतो, तिला झोपवतो आणि मग मी जेवण घेतो. चला मी आता जेवण घेतो. जेवण घेतो 1500 ना. किती येतं? 1500 ना. 1500 ट्रान्सफर केलं दुसऱ्या अकाउंटवर. घे मास्टर दुसरा अकाउंट घरपट्टीचे वेगळे आहेत. हो त्याचे किती? 48 येणार होतं उद्या का परवा येणार होतं का? म्हणजे कशा फोन लावला नाही होता आपण होतं म्हटलं असिस्टमेंटचं म्हटलं ते 3 वेगळे केले ना, तर म्हटलं तर काय करता येत नका ना, ते 2 मीटर एक्स्ट्रा वाढवता येत म्हटलं आणि 1 एक्स्ट्रा भेटत असेल असं, तर म्हटलं विचार करूया म्हटलं. आता छोटा पोपट बांधायचं आणि घ्यायचा. चला संध्याकाळ झाली, आता आपल्याला ही झाडं लावायची आहेत. झाडं म्हणजे मिरच्या आहेत, काही कलिंगडाची पण रोपं आहेत आणि थोडंसं भेंडी वगैरे सुद्धा आहे, टोमॅटोची रोपं आहेत थोडी. सो आपण आपल्या भाज्या घरी चुकवलेल्या चांगल्या. चलो बनाएंगे. आणि हा आपलं GoPro Hero 10. चला काम चालू करूया आता. टोमॅटो आणि मिरची आहे ना, ते ह्यालाच कनेक्ट करून एवढ्या भागात करायचा विचार करतो आहे, कारण हा भाग तसा रिकामी आहे बघा. तर ह्याला छोटंसं अळं करून तिथून हा भाग असं लावेन. इथे काय गोकर्णच आहे, काही विषय येत नाही. सो एवढा भाग करेन. चला हत्यारे आपली इथे आहेत, घेऊया आणि काम चालू करूया. बाजारात जायचं आहे पण ठीक आहे, तासाभरात हे आवरेल, मग आंघोळ करून लगेच जाईन. चला, त्या कॅमेरा सेट केला आणि म्हटलं पटापट सगळं घेतलं आहे बघा साहित्याने चालू करूया म्हटलं. त्याच्या अगोदर इथला पत्र्याचा होता बाहेर नेऊन टाकला आणि चला हे इथलं साफ करून घेतलं, त्याला अळं करून घेतलं, जे जामाचं झाड आहे त्याला अळं करून घेतलं आणि चारी बाजूने व्यवस्थित सगळं खोदून घेतलं. आणि काय माहीत भरपूर होते इथे मोठे मोठे दगड, फरशा होत्या तर फरशांच्या जागी टाकले आणि मग खोदायला सुरुवात केली. आणि ह्याच्या खाली भरपूर मोठे मोठे दगड मिळाले बघा. काय माहित कुठनं आलेले खाली, त्याच्यामुळे. आणि जमीन पण हार्ड होती तर वेळ लागला थोडासा. आणि मग पटापट सगळं आवरून ते आपलं भांगेऱ्यासारखं एक आहे छोटंसं माझ्याकडे,
तिने सगळे जमिनीचे लेवल पण करून घेतले आणि मोठी मोठी ढेकळं होती तर म्हटलं ती उलटी खोरानेच फोडली आणि मग सऱ्या पाडून घेतल्या आणि लावायला घेतो आता. वाणं आणलीत, टोमॅटोची आणली आहेत, मिरचीची आणली आहेत आणि कलिंगडाची पण वाणं आहेत. तर कलिंगडाची उद्या लावेन कारण ती तेवढा भाग भाजावळ केलेली नव्हती. आज सगळा पातेरा ते टाकून घेतो, इथे गोळा करून ठेवलाय मी कालच पातेरा, तो टाकून घेतो आणि मग थोडीशी जमीन भाजून घेतो कारण तिथे ना तण भरपूर आहेत, रान भरपूर आहे तिथे आणि असं मुळासहित आहे आणि ती मुळं राहिली आतमध्ये की परत मुळं ही येणार, परत झाडं रोपं उगवणार. चला आता इथे आता आपण लावतोय टोमॅटो. तर टोमॅटोची रोपं इथे लावून घेतो कारण इथे कायम ओल असते. बाथरूमचं पाणी पण येतं, इथे बाजूला नळाचं हे पण आहे, हातपाय धुतलेलं पाणी पण इथेच येतं. त्याच्यामुळे म्हटलं इथे हे टोमॅटोची रोपं लावून घेऊया. टोमॅटोची रोपं लावून घेतली आणि सगळी जमीन व्यवस्थित ओढून घेतली आणि इथे लावतोय आता मी मिरचीची रोपं. पलीकडे पण मिरचीचीच रोपं आहेत, त्याच्यामुळे त्याला कनेक्टेड इथे मिरचीचीच रोपं लावतोय. आता ही जात कुठची मी विचारायला विसरलो मिरचीची, पण ही मिरचीचे 7-8 रोपं आहेत तर ती इथे लावून घेतो. होईल ते होईल, आपण प्रयत्न करत राहायचा. चला आता ही इथलं रान पण काढून घेतो आणि काय झालं या मिरचीची म्हणजे लावल्यापासून इथलं रान म्हणजे हे केलं नव्हतं, जमीन उकरली नव्हती. जरा आपण खत घातलेलं तेवढंच 2 वेळा, तर म्हटलं जरा हे करून घेऊया, भांगरून घेऊया थोडीशी जमीन, म्हणजे आतलं तण पण मरून जातं, थोडं ऊन पण मुळांना मिळालं की ते. आज ना बोलताना असं कंपन जाणवतात. कंपन जाणवतात बोलताना सुद्धा. इतकी थंडी आहे आज, जबरदस्त थंडी पडली आज आणि त्यात मला झाली आहे सर्दी, तिने अजून जाम व्हायला झालं. सर्दी झाली म्हणजे काय झालं, चूक माझीच झाली. त्या दिवशी बाहेर पाणी पिलं थंड आणि असंच पाणी पिलं पटकन हॉटेलमधलं, त्याच्यामुळे सर्दी आलं. सहसा मी पित नाही, त्या दिवशी गडबडीत पिलं आणि सगळं जाम झालंय. चला माझी शतपावली सुद्धा करून झाली आणि कानात घातलेत कारण का थंडी लागायला लागलेली आणि कॅप घातली कशी टोचते तोंडाला म्हणून कॅप नाही वापरत जास्त. चला मी पण आता जाऊन झोपतो, आवरलं. आईला पण जेवायला दिलेलं, तिला आज थोडंसं भरवावं लागलं कारण तिला थंडीच एवढी होती की तिला असे ते हात आतमध्ये ओले ठेवणं सुद्धा जमत नव्हतं. त्यामुळे मीच तिला भरवलं, सगळं आवरलं, तिचं डायपर वगैरे घातला, झोपवलं. आज तिला 4 पांघरुणं घातलेत कारण थंडी भरपूर आहे आणि म्हटलं सगळं आवरलं, भांडी वगैरे, आणि म्हटलं बाहेर जरा फेऱ्या मारूया. चला जास्त थंडी आता जास्त वेळ नाही बाहेर थांबत, जातो घरात. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि हो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आता काय करायचं आहे, मला व्हिडिओ एडिट करायचं आणि पुन्हा इथे येऊन बसायचं आहे अर्धा ते पाऊण तास व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. हे एवढं सगळं करावं लागतं व्हिडिओ रोज अपलोड करायला आणि डेली व्लॉग करणं, आणि ते सुद्धा 7-8 मिनिटाचा व्लॉग करणं डेली, खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. म्हणजे लक्षात ठेवून ते सगळं बनवणं अवघड आहे. सो तुमची अशी दाद मिळाली कमेंट्स लाईक्सचे तर बरं वाटतं. चला भेटू उद्या करूया गप्पा. आता बाय बाय, गुड नाईट. अजून व्हिडिओ एडिट करायचं आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काळजी घ्या.